भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलंद आवाज। महसूल विभागाअंतर्गत नोंदणी महानिरीक्षकाच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारचं कस्टम डिपार्टमेंट यांच्या वतीने एकल अनुबंध ई स्टॅम्प ई बॉन्ड प्रणाली आजपासून राज्यामध्ये लागू झालेली आहे। माननीय केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामनजी, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आपलं राज्य जे या प्रणालीवर नव्हतं आणि आजपासून आपलं राज्य आता ई बॉन्डवर आलेलं आहे। ही ऑनलाईन पेमेंट व्यवस्था आहे आणि NESL आणि NIC यांच्या माध्यमातून त्यांच्या योगदानातून आमचे नोंदणी महानिरीक्षक आणि कस्टम विभाग या यंत्रणेने अत्यंत फास्ट 20 दिवसामध्ये ही प्रणाली डेव्हलप केलेली आहे। आता या ठिकाणी आमचे कस्टमचे ऑफिसर्सनी सांगितलं की किमान 50,000 डॉक्युमेंट्स, ज्या डॉक्युमेंटला ई बॉन्ड नसल्यामुळं देशातल्या इतर राज्याचे ई बॉन्ड वापरायचे। कारण ई बॉन्डवर ही प्रक्रिया आहे। ई बॉन्ड कुठलाही घेऊ शकतो आपण, राज्याच्या इतर राज्याचे ई बॉन्ड वापरू शकतो। महाराष्ट्राचे ई बॉन्ड नसल्यामुळं इतर राज्याचे ई बॉन्ड वापरायचे आणि 50,000च्या वर डॉक्युमेंटचं नुकसान हे महाराष्ट्र राज्याला व्हायचं। आता मात्र आपला ई बॉन्ड आल्यामुळं आता आमचे IGR बिनवडे, आमचे SCS खारगे साहेब, या ठिकाणी आशिष जयस्वालजी राज्यमंत्री फायनान्स आहे आणि या ठिकाणी आमचे कस्टमचे आमचे अधिकारी आहे। तर या ई बॉन्ड प्रणालीमुळे आता 50,000 डॉक्युमेंट्स या सिस्टीममध्ये आता ई बॉन्डवर राहणार आहे। या ठिकाणी ई स्वाक्षरी असणार आहे आणि जसं आयातदार, निर्यातदार आणि आमचे कस्टम अधिकारी असा डिजिटल स्वाक्षरीच्या माध्यमातून ई बॉन्ड चालणार आहे। कागदपत्र संपल्यामुळं पर्यावरण आणि किफायतदार, पर्यावरणपूरक, कारण कागदच आता नसणार आहे, ई बॉन्ड असणार आहे। त्यामुळं एक कागद छपाई, स्टॅम्प पेपर छपाई ही या ठिकाणी वाचणार आहे। रिअल टाईम पडताळणी होईल, कारण जेव्हा ई बॉन्ड असतं तर रिअल टाईम पडताळणी होत असतं, ऑनलाईन पडताळणी होत असतं। त्यामुळं एवढं कागदोपत्री रेकॉर्ड पाहण्यापेक्षा 1 मिनिटात आपण कुठलाही ई बॉन्ड पाहू शकतो, करार पाहू शकतो। या ठिकाणी ही अत्यंत सुविधाजनक प्रक्रिया आहे आणि प्रणाली आहे आणि खरंतर सीमांत होईल, व्यवसाय सुलभ होईल। शासनाच्या डिजिटल इंडियाचा जो आपला माननीय प्रधानमंत्री महोदयांचा जो मानस आहे, मोदींचा, की इज ऑफ डुईंग बिझनेस झाला पाहिजे, डिजिटल इंडियामध्ये क्रांती झाली पाहिजे। तर महाराष्ट्राने आज एक पाऊल पुढे घेत आमच्या अप्पर मुख्य सचिव श्री विकास खारगे, श्री बिनवडे, आमचे सर्व कस्टमचे उच्चस्तरीय अधिकारी यांनी यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला। मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या ई बॉन्डच्या माध्यमातून 50,000 व्यापारी आणि आयात निर्यात करणाऱ्या या वर्गाला एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। यातनं या राज्याला अधिक पारदर्शकता येण्याकरता जे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, गतिमान सरकार, पारदर्शी सरकार आणि लोकाभिमुख सरकार, या भूमिकेतनं आम्ही पुढे जातो आहे।